नमस्कार फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं मनमुक्की रसोईमध्ये. कशा आहात तुम्ही सर्व? आशा करते सर्व स्वस्त आणि मस्त असणार. तर माझ्याकडून तुम्हा सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा. तर आज आहे रंगपंचमी, तर सर्वांना रंगपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा. तसं तर आज ग्रहण आहे. ग्रहणामध्ये तर आपल्याला होळी म्हणजेच रंगपंचमी साजरी करता येत नाही, रंग खेळता येत नव्हता आज, कारण सकाळपासून सुतक लागलेलं होतं. त्यामुळं आपल्याला हा रंगपंचमी सण चांगला करता आला नाही, साजरा करता आला नाही चांगला म्हणजेच. तर आपण पंचमीलासुद्धा करू शकतो, पण असं नाही आहे की खाणं पिणं बिलकुल बंदच आहे असं. तर ग्रहणामध्ये खाता येत नाही, तर त्याआधी मी हे सर्व डिश बनवून तयार केलेले होते. तर त्यामधूनच आज एक हे दहीवडे आहे. तर आज हे दहीवडे थोडे वेगळ्या पद्धतीने सांगते, तुम्हाला दाखवते. गुजिया दहीवडे म्हणते याला. तर खूप छान सॉफ्ट झालेले आहे आणि मजेदार झालेले आहे. तर चला आपण याची रेसिपी बघून घेऊया मनमुक्की रसोईमध्ये जाऊन. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप न करता तुम्ही व्हिडिओज बघा, त्यानंतरच तुम्हाला ही रेसिपी समजणार. आणि खूप मेहनत लागते ना व्हिडिओ बनवायसाठी, तर पूर्ण बघत जा प्लीज. तर चला आपण रेसिपी बघून घेऊया. तर मी इथे 1-1.5 वाटी उडदाची डाळ घेतलेली होती आणि ती मी रात्रीच भिजत टाकलेली होती, कारण सकाळचं करायचं होतं. तर बघा, सकाळी उठून छान डाळ फुललेली होती, तर त्याचं पाणी आपण जे एक्स्ट्रा पाणी होतं छान ते काढून घेतलेलं आहे. छान याला ड्राय करून घेतलेली आहे थोडी, पूर्ण पाणी काढून. आणि ते एका मिक्सरच्या पॉटमध्ये आपल्याला ट्रान्सफर करून घ्यायची आहे. आणि आपल्याला ही डाळ पाणी न टाकता बारीक करायची आहे मिक्सरमध्ये, कारण हे म्हणजे चिकट असतं, तर बारीक करायला खूप त्रास होतो. बिना पाण्याशिवायही होत नाही, पण आपल्याला बिना पाण्यानेच हे करायचे आहे. तर त्यासाठी काय करायचं, आपल्याला इथे आईस क्यूब टाकायचे आहे. तर मी इथे 4-5 आईस क्यूब टाकलेले आहे. जर आईस क्यूब नसेल बनलेले तर तुम्ही इथे थंडगार पाणी पण टाकू शकता. तर जसं अर्धा कपपेक्षाही कमी तुम्ही इथे थंडगार पाणी टाका बर्फाचं, आणि त्यानंतर ते बारीक करायला थोडं सोपं जाईल. तर या प्रकारे बघा. आणि बघा तुम्ही इथे डाळीचा रंग कसा, इथे बारीक जो पेस्ट केलेली आहे त्याचा रंग थोडा कसा असा मळकटला दिसतो. तर आता येथे काय करायचं, आपल्याला इथे याला फेटायचं आहे छान. तर हाताने याला एकाच डायरेक्शनमध्ये छान फेटायचं आहे. तर बघा, एकाच डायरेक्शनमध्ये, आणि याला तोपर्यंत फेटायचं आहे जोपर्यंत हे छान फ्लफी होत नाही, असं त्यामधले पूर्ण एअर निघून जाणार नाही तोपर्यंत आपल्याला फेटायचं आहे. हलकं होईपर्यंत फेटायचं आहे आणि एकाच डायरेक्शनमध्ये फेटायचं आहे. तर बघू शकता याप्रमाणे. थोडं म्हणजे त्रास होतो, हात वगैरे दुखतं, पण ते करावं लागेल. ही स्टेप खूप इम्पॉर्टंट आहे इथे. तर हे आपल्याला करायची आहे. तर चला, तोपर्यंत जर तुम्ही माझ्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही पटकन जाऊन चॅनलला सबस्क्राईब करून या आणि व्हिडिओला लाईकसुद्धा करत चला. तर बा अगदी 10 मिनटं लागेल. 10 मिनटात आपलं हे जे बॅटर आहे पूर्ण ते फ्लॉपी झालेलं आहे, एकदम हलकं झालेलं आहे. तर ते आपण चेक करायचं आहे. तर मी एका बाउलमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि तिथे एक छोटंसं असा तुकडा टाकून बघितलेला आहे. तर पाण्यामध्ये आपलं वरती तरंगलेलं आहे. तर तुम्हाला दाखवताना पाणी थोडं खाली सांडलेलं होतं. तर पाण्यामध्ये जर तो एक बॅटर आपला म्हणजे वर तरंगला तर आपल्याला समजायचं की बॅटर व्यवस्थित आहे. तर तो बॅटरचा तुकडा जो टाकलेला होता तो परत आपण यामध्ये टाकायचा आणि थोडं फिरवून घ्यायचं आहे. तर ही स्टेज. आणि बघा, कलरसुद्धा चेंज झालेला आहे. आधी असा थोडा मळकटला दिसत होता, आता छान व्हाईट कलर झालेला आहे, म्हणजे पूर्ण शुभ्र पांढरा झालेला आहे. तर या स्टेजपर्यंत आपल्याला फेटायचं आहे. त्यानंतर काय करायचं आहे, तर अर्धा चम्मच आपल्याला इथे खायचा सोडा टाकायचा. जर तुमच्याकडे इनो असेल तर इनो नक्कीच टाका. तर अर्धा पाऊच टाका. इनोचं जे पाऊच असते त्याच्या अर्धा पाऊच टाका. तर त्यानंतर पुन्हा त्याचं जे सोडा आहे त्याच्यामध्ये आपण 1 चम्मच पाणीसुद्धा टाकून घेऊया. तर मी म्हटलं हे गुजिया पद्धतीने आपण दहीवडे बनवलेले आहे, तर त्यासाठी मी ते थोडा हिरवा सांबार घेतलेला आहे, ड्रायफ्रूट्स घेतलेले आहे. ड्रायफ्रूट्समध्ये काजू, बदाम आणि मनुका घेतलेला आहे बारीक कट करून. तर दाखवते तुम्हाला. तर बघा, इथे मी पॉलिथिन घेतलेलं आहे, जे किराण्याचे पॉलिथिन येतात आपल्या घरी, तर तेच हे पॉलिथिन आहे. त्याला थोडं कट करून घेतलेलं आहे आणि वरून त्याला तेल लावायचं आहे. तर दहीवडे कसे आपण असे पकोडे केल्यासारखे करतो ना, तर आज हे थोडं वेगळ्या पद्धतीने सांगते आहे तुम्हाला. तर बघा, हाताला थोडं पाणी लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपलं बॅटर घ्यायचं आहे. जास्त घ्यायचं नाही, कारण की यामध्ये सोडा आहे, तर हे खूप जास्त म्हणजे फुलते हे, म्हणून आपल्याला थोडं घ्यायचं आहे. तर बघा, पॉलिथिनवर हे असं गोल गोल करायचं आहे हाताने, म्हणजेच बोटाने असं थोडं फैलवून घ्यायचं आहे. आणि तुम्ही हे रुमालवर वगैरे केलं तरी चालेल, कापडवर वगैरे तरी चालेल, त्याच्यावर पण तुम्ही करू शकता. पण मी इथे पॉलिथिन घेतलेलं आहे. आणि जे आपले हे ड्रायफ्रूट्स आपण घेतलेले होते, काजू, बदाम आणि मनुका, तर याचे थोडे थोडे आपण इथे टाकायचे, बारीक काप केलेले जे आहे तर इथे टाकायचे आहे. आणि याला थोडं फोल्ड करून घ्यायचं आहे. फोल्ड केल्यानंतर बघा, याला गुजियाचा आकार येतो. तर या प्रकारे थोडं बोटाने प्रेस करून घ्यायचं आहे, हलक्या हलक्या हाताने, कारण एकदम फ्लफी झालेला आहे. तर या प्रकारे. तर इथे आपल्याला असं छान करायचं आहे. आणि आता हे कढईत जर टाकायचं म्हटलं तर थोडं टेन्शन येतं टाकायला, कसं करायचं म्हणून. तर मी काय केलं बघा, या पद्धतीने.
तर मी काय केलं, एक चम्मच घेतलेला आहे आणि चम्मचला थोडं मागच्या साईडनं आहे ना, जो आपण तळतो त्या साईडनं खोलवट असतो त्या साईडने नाही, जो मागचा साईड असतो तिथे तेल लावून घेतलेलं आधी, त्यावर हे काढून घेतलेलं आहे. हे बघा या प्रकारे. आणि त्यानंतर आपल्याला हे तेलामध्ये सोडायचं आहे. तर ते थोडं चिपकून जातं आणि लवकर सोडत नाही, चम्मचला ते लवकर सोडत नाही. तर मग थोडा वेळ मी असू दिलं, जोपर्यंत ते शिजते तोपर्यंत ते आपोआप निघून येतं. तर या प्रकारे तुम्ही एक हे सुद्धा पद्धत आहे, तर तुम्ही या पद्धतीने सुद्धा करू शकता. आणि हे मिडियम टू लो आचवर करायचं आहे. मिडियम गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायची आहे. यामध्ये सोडा असल्या कारणाने हे एकदम फुलून येतं. छोटासा आकार केला तरी मोठा होतं. तर त्याच प्रकारे मी दुसरं सुद्धा ड्रायफ्रूट्स आतमध्ये टाकून त्याला फोल्ड करायचं आहे, जसं मी आधी व्हिडिओमध्ये दाखवलं होतं. आणि त्यानंतर त्याला वरून थोडं गार्निशिंगसाठी एक बदाम लावायचा आहे, बदामचा तुकडा म्हणजेच बदाम पूर्ण, आणि थोडं सांबार टाकायचं आहे. तर याच्याने कसं दिसायला छान दिसतं आणि टेस्टसुद्धा छान येतं. तर या प्रकारे आपण इथे हे सुद्धा तळून घ्यायचं आहे. तर हे पण आपल्याला मिडियम आचवर तळून घ्यायचं आहे, कारण की यामध्ये सोडा आहे. ऑलरेडी सांगितलेलं आहे की सोडा आहे, त्यामुळे हे फुलून येतात. छोटासा आकार केला तरी ते मोठं बनते. तर मी एक एक यासाठी करत आहे, कारण की बाकी पण काम करत आहे किचनमध्ये, म्हणून मी एक एक करत आहे. तर थोडा वेळ लागत आहे. जर तुमच्या मदतीला घरात कोणी असेल तर त्यांना नक्कीच सांगा मदत करायला. एक जणाने जर आपल्याला हे वडे तयार करून दिले तर दुसऱ्यांना तळता येतं असं. तर बघा एक एक करून पूर्ण वडे टाकून घेतलेले आहे, म्हणजेच दही वडे जे आहे ते अशा पद्धतीनं तयार करून घेतलेलं आहे. तुम्हाला जशी पद्धत वाटते तशी तुम्ही करा, पण ही थोडी वेगळी पद्धत आहे. आणि त्यामध्ये कसं ड्रायफ्रूट्स वगैरे आहेत, तर टेस्ट खूप छान येतं. तर नक्कीच ट्राय करा तुम्ही. आणि आजचं जर होळी आपण साजरी धुलीवंदन म्हणजेच आपण साजरं करू शकलो नाही तर काही हरकत नाही, उद्यासुद्धा आपण हे करू शकतो. तर चला आपले हे एक एक करून पूर्ण तळून घेतलेले आहे. त्यानंतर मी इथे पाणी एका गंजामध्ये कोमट केलेलं आहे. कोमट म्हणजे बोटाला सहन होईल इतकं पाणी कोमट करायचं आहे, जास्त गरम करायचं नाही. त्यामध्ये थोडं हिंग आणि मीठ टाकून घेतलेलं आहे, कारण की आपण त्या बॅटरमध्ये मीठ टाकलेलं नव्हतं, तुम्ही ऑब्झर्व केलं असेल. तर त्यामध्ये मीठ टाकायचं आणि अगदी 5 मिनटापर्यंत आपल्याला यामध्ये थोडं सोक करून घ्यायचे आहे. आणि जे सोक केलेले काढलेला जो व्हिडिओ होता तो क्लिप घाईघाईमध्ये मोबाईलमधून माझ्या हाताने डिलीट झाला. तर जसं आपण हाताने दाबून काढतो पाणी, तर तसंच काढायचं आहे. तर बघा तुम्ही बघू शकता की ते छान सॉफ्ट झालेले आहे, एकदम कापसासारखे. तर त्याला आपण आता गार्निशिंग करून घेऊया. तर प्लेटमध्ये मी वडा टाकलेला आहे, त्यानंतर त्यावर गोड दही टाकलेला आहे. एकदम दही हे क्रीमी दही झालेलं आहे ना, जसं आपल्याला पार्टीमध्ये लग्नात विग्नात जातो तशासारखं. तर त्याची रेसिपी अगर तुम्हाला पाहिजे असेल तर नक्कीच सांगा कमेंटमध्ये. आणि त्यानंतर हिरवी चटणी आहे. हिरवी चटणीमध्ये सांबार, पुदिना, जिरं आणि मोहरी, अद्रक, लसूण हे मी मिक्सरमध्ये फिरवून घेतलेलं होतं आणि दही टाकलेलं होतं. थोडं दही नसेल तर निंबू टाकलं तरी चालेल. तर अशी हे हिरवी चटणी बनते. त्यानंतर खजूरची चटणी टाकून घेतली. त्यानंतर मी इथे हिरवी चटणी टाकल्यानंतर खजूरची चटणी, नंतर मग शेव टाकलेले आहे. आणि त्यानंतर इथे जर तुम्हाला लागत असेल तर तिखट वगैरे पण तुम्ही टाकू शकता. तर चला त्याचप्रमाणे दुसरी प्लेटसुद्धा मी तयार करून दाखवते, दुसरी पद्धत. तर या प्रकारे आपल्याला एक प्लेटमध्ये खाली दही टाकायचं आहे, गोल करून स्प्रेड करून घ्यायचा आहे. त्यानंतर वडा ठेवायचा आहे. त्यानंतर परत त्यावर दही टाकायचं आहे आणि हिरवी चटणी जी आपली सांबार, मिरची, पुदिनाची जी चटणी होती ते सुद्धा आपल्याला इथे टाकून घ्यायची आहे. आणि यामध्ये पण तिखट मीठ असतं, तर गरज नाही आपल्याला त्या बॅटरमध्ये टाकायची. आणि त्यानंतर मी इथे जिरा पावडर टाकलेला आहे. जिरा पावडर जे भाजून घेतलेलं जिऱ्याचं पावडर आहे ते. आणि त्यानंतर हे इमलीची चटणी टाकून घेतलेली आहे आणि काश्मीरी लाल मिरची टाकलेली आहे पावडर. आणि त्यानंतर शेव टाकलेला आहे. तुम्ही इथे तर तुम्ही या पद्धतीने गार्निश करू शकता. आणि बघा तुम्हाला तोडून दाखवते आहे, तर किती छान सॉफ्ट झालेले आहे आणि किती छान रसिले झालेले आहे. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच ट्राय करा. भेटूया नंतरच्या रेसिपीपर्यंत.